सो आपण सोलर बेस वायरलेस चार्जिंग स्टेशन या प्रोजेक्टवरती वर्क करत आहोत. तर याच्यामध्ये आपण सोलर पॅनेल, बॅटरी बँक, आर्डिनो, LCD डिस्प्ले, IR सेन्सर्स, SPDT रिले जे की 5 वोल्टवरती ऑपरेट होतात आणि एक कॉपर कॉईल तयार केलेली आहे. हे 20 नंबर ऑफ टर्न्स घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आम्ही 2 ऑब्जेक्टसाठी केलेले आहे, त्यामुळे आम्ही 2 IR सेन्सर, 2 SPDT रिले आणि कॉईल यूज केलेली आहे डबल. जर एक सिंगल ऑब्जेक्ट असेल तर आपण सिंगल यूज करू शकतो. तर याचे बेसिक वर्किंग प्रिन्सिपल बघायचं झालं तर सनरेज थ्रू जी एनर्जी जनरेट होणार ती आपण बॅटरीमध्ये स्टोअर करणार. ती स्टोअर केलेली एनर्जी आपण इथे सप्लाय देणार. इथे आपण व्होल्टेज रेग्युलेटर यूज केलेला आहे जो की 5 वोल्ट सप्लाय देणार आपल्या सर्किटमध्ये. तर सप्लाय आल्यावरती आपण आर्डिनो यूज केला, ज्याच्या की मधून आपण प्रोग्रामिंग केली आहे LCD डिस्प्लेसाठी, की समजा एखादा ऑब्जेक्ट जर तिथे आला तर तो डिटेक्ट करणार आणि ते डिस्प्ले करणार. त्यानंतर आपण इथे 2 IR सेन्सर यूज केलेत. जर एखादा जर समजा कार याच्या पुढे जर डिटेक्ट झाली तर ते डिटेक्ट करणार आणि ते सिग्नल आहे ना आर्डिनोला, ते आर्डिनो थ्रू ते रिलेला कमांड देणार. सो रिले ऑपरेट होणार आणि मग ते पुढे सप्लाय देऊन कॉईलला जाणार आणि हा सेंडिंग एंडपासून सप्लाय हा रिसिव्हिंग एंडला येणार आणि इथे वायरलेस चार्जिंग होणार. सो आपण सप्लाय देऊन बघूया. सो आता बघू शकता इथे आपण हे छोटे छोटे LED यूज केले आहेत, जे की तिथे सप्लाय आलाय का नाही हे डिटेक्ट करण्यासाठी आपण यूज केलेले आहेत. तर आता आपण चेक करूया. समजा एखादी व्हेकल इथे व्हेकल डिटेक्ट झाल्यावरती IR सेन्सर डिटेक्ट करणार, याच्या थ्रू सिग्नल जाणार आर्डिनोला, आर्डिनो रिलेला ऑपरेट करणार, रिले थ्रू सप्लाय इथे सप्लाय येणार. बघू शकता. व्हेकल डिटेक्ट झाल्यावरती जे LCD डिस्प्लेला शो होते, जे आपण प्रोग्रामिंग केली आर्डिनो थ्रू, ते असं काही दिसेल. जेव्हा एक व्हेकल डिटेक्ट झाली तर इथे बघू शकता स्पॉट 1ला चार्ज दिसून येतो आणि हेच आता आपण 2ला चेक करूया. स्पॉट 2 चार्ज. तर आपण दोन्हीकडे व्हेकल समजा जर आली तर दोन्हीकडे दिसणार. तर याच्या आउटपुटला आपल्याला किती व्होल्टेज मिळतंय ते अजून आपल्याला मेजर करायचं आहे.